त्या भक्तीला प्रारंभ करूया. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहे. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोठे बांधावयास स्थळ मिळाले आहे. तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनेच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यांना झऱ्याचे स्थानच वाटते. आगोटीचा पाऊसही त्यांची आबादानी करीतो. ते अधिकाधिक शक्ती पावत जातात. सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. प्रार्थना करूया. प्रेमळ ईश्वरा, दयाघना, आम्ही तुझ्या अत्यंत आभार मानतो. गेल्या सप्तभर तुझ्या अद्भुत सामर्थ्याने आम्हा सर्व लहान थोर लेकरांचा तू सांभाळ केलास आणि तुझ्या गौरवाकरता गौरदेव बापा हा पवित्र वार आमच्या जीवनाला लाभू दिलास, म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. स्तोत्रकर्ता, ज्या आध्यात्मिक अनुभवातून उच्च प्रतीची प्रार्थना तुला सादर करत आहे की तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते नित्य शक्ती पावत जातात. होय गौरदेव बापा, आम्ही देखील लेकरांनी जे जीवन आम्हाला तू दिलेलं आहे, त्या जीवनामध्ये तुला आम्ही केंद्रस्थानी ठेवून तुझ्याकडे पाहून जीवन जगावं, हा आशीर्वाद आम्हाला तू दे ईश्वरा. आज आम्ही जे काय आहोत ती सर्व तुझी दया, कृपा, करुणा आणि तुझा अतुलनीय प्रेम आहे ईश्वरा. प्रभुदेव बापा, या मुलीवर तुझा आशीर्वाद असू दे. आणि आजच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये जे जे सहभागी आहेत, जे या भक्तीमध्ये प्रभुदेव बापा बसलेले आहेत, त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद असू दे. तुझ्या वचनाचा आस्वाद घेत असताना त्याचं प्रतिफळ त्यांना लाभू दे. त्यांचं बसणं व्यर्थ जाऊ देऊ नकोस. तर तुझ्या आशीर्वादाचा वर्षाव प्रत्येकाच्या जीवनात तू कर आणि त्यांच्या जीवनाद्वारे तुझं गौरव तू करून घे. आज जगभरामध्ये या माध्यमातून तुझ्या वचनाची सेवा होत असताना, तुझी आराधना, तुझी भक्ती होत असताना सर्व कार्यक्रम तुझ्या गौरवात तू आशीर्वादाचे सफळ संपन्न कर. आम्ही दुर्बळ मानव आहोत. आमच्या अशक्तपणामुळे आमच्या हातून कळत नकळत घडलेल्या सर्व अपराधांची आम्हाला क्षमा कर. इथून पुढचा वेळ तू आपल्या पवित्र हातामध्ये घे. जरी आम्ही या ठिकाणी रिक्त आहोत, तरी येणाऱ्या सप्तकामध्ये तुझी विशेष कृपा आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्याने मार्गदर्शन आम्हा प्रत्येकाला तू कर. तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेमात मागत आहे म्हणते ईश्वरा. आमेन. परमेश्वराच्या गौरवात गीत गाऊया. गीत क्रमांक 13. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. वंदू त्या देवाला मी, वंदू त्या देवाला सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. दूत सर्व गाती पवित्र पवित्र. दूत सर्व गाती पवित्र पवित्र. नित्याची पवित्र वंदिती ते, नित्याची पवित्र वंदिती ते. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभू
सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, पतितच आम्ही प्रार्थितो तुझला, पतितच आम्ही प्रार्थितो तुझला, शुद्धता मला द्यावी देवा, शुद्धता मला द्यावी देवा, सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी, शुद्ध जे असती त्याची तू भेटशी, म्हणून तुझशी मागतो म्हणून तुझशी मागतो सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. यावेळेस आपण ख्रिस्तांचा मतांक म्हणूया. सर्व समर्थ देव पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियापासून जन्माला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळी दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जीवितांचा मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी विश्वास धरितो. आमेन. नेमलेला तो शास्त्र आहे 44वा रविवार, त्याचं वाचन मी करतो. प्रकाश आणि सत्य, जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास, जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि ती मुकाट्याने पाहणे बरे आहे, कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही. तो जरी दुःख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैकुल्यानुसार करुणा करतो. तो कोणास मुद्दाम पीडा करीत नाही, मानवपुत्रास दुःख देत नाही. हे देवा, माझा न्याय कर. भक्तिहीन राष्ट्राची माझ्या पक्षाने लढ. कपटी व कुटील मनुष्यापासून मला मुक्त कर. कारण हे देवा, तू माझा बळकट दुर्ग आहेस. तू माझा का त्याग केला? वयाच्या जातामुळे सुक्याच्या वेशाने मी का फिरावे? तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर. ती मला मार्ग दाखव. तुझ्या पवित्र डोंगरावर तुझ्या निवासस्थानी मला पोहोचव, म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद त्याजवळ जाईन. आणि हे देवा, माझ्या देवा, विनेवर मी तुझे गुणगान गाईन. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी पुनरुक्ती त्याचे गुणगान गाईन. दुसरा एक शास्त्र आपण ऐकूया. कलसेकरास पत्र, त्याचा पहिला अध्याय आणि 9 ते 14 पर्यंतची गोष्ट आपण ऐकली. यावरून आम्ही ते ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छे संबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे, अशा हेतूने की
तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषिण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हास आनंदासह प्राप्त व्हावी, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे. आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वचनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठाई खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. देवा वाचलेली सर्व वचनं आम्हा करता आशीर्वादाची करो. त्याच्या पवित्र नामाला मान, महिमा आणि गौरव इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. पुन्हा एक आपण परमेश्वराचं गौरव करूया आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 304 हे आपण सर्वजण मिळून गाऊया. भय काय तया प्रभू ज्याचा रे, भय काय प्रभू ज्याचा रे. भय काय तया प्रभू ज्याचा रे, भय काय तया प्रभू ज्याचा रे. सर्व विसरली प्रभुमय झाली, सर्व विसरली प्रभुमय झाली. पूर्ण जयाची वाचा रे, पूर्ण जयाची वाचा रे. भय काय तया प्रभू ज्याचा रे, भय काय तया प्रभू ज्याचा रे. जगात विचरे उपकारास्तव, जगात विचरे उपकारास्तव. परिणच तो जगताचा रे, परिणच तो जगताचा रे. भय काय तया प्रभू ज्याचा रे, भय काय तया प्रभू ज्याचा रे. येथे निर्धन परत्र ज्याचा, येथे निर्धन परत्र ज्याचा. सर्व धनाचा साचा रे, सर्व धनाचा साचा रे. भय काय तया प्रभू ज्याचा रे, भय काय तया प्रभू ज्याचा रे. आधी व्याधी मरणावरती, आधी व्याधी मरणावरती. पाय अशा पुरुषाचा रे, पाय अशा पुरुषाचा रे. भय काय तया प्रभू ज्याचा रे, भय काय तया प्रभू ज्याचा रे. यावेळेस आपण मदतीच्या प्रार्थनेकडे वळूया आणि मदतीच्या प्रार्थनेद्वारे आपण आपल्या विनंत्या परमेश्वराला सादर करूया. प्रार्थना करू. प्रेमळ ईश्वरा, दयाघना, आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचा जे घोष करतो. दया
गीत करता देखील म्हणतो की भय काय तया प्रभू ज्याचा रे, भय काय तया प्रभू ज्याचा रे. तू आमचा जिवंत सामर्थ्यशाली देव आहेस. आमच्या कल्पनेपलीकडे आमची तू काळजी घेतोस. ज्याच्या हाती सर्व सत्ता आहे, अधिकार आहे, तो आजही आपल्या स्वर्गीय पित्याच्या उजव्या हाताशी बसून आम्हा करता मध्यस्थी करीत आहे. तो आम्हा बरोबर आहे. आम्ही त्याच्या बरोबर आहोत का? हो दयाघना, तुझी दया, कृपा, तुझी प्रीती अतुलनीय आहे. आम्ही अपात्र असलो तरी तुझ्या दयेत तू कधीही खंड पडू देत नाहीस. उधळ्या पुत्राप्रमाणे आम्हा प्रत्येकाची तू वाट पाहतोस. त्या वाटेकडे तू मोठ्या अपेक्षेने आपले पवित्र आणि सामर्थ्याने नेत्र लावतोस की माझं लेकरू परत माझ्याकडे, माझं हरवलेलं मेंढरू पुन्हा माझ्या प्रकाशात चमकल. इतक्या आस्थेने तू आम्हा प्रत्येक विश्वासऱ्यांची काळजी घेतोस. मग आम्ही विश्वासाने देखील तो जीव जे आमच्या रातोनात प्रेम करतो त्याच्या आश्रयाला आम्ही राहणं, लीन नम्र होऊन जीवन जगणं आणि तो जे काही अपेक्षितो ते आमच्या जीवनातून आम्हाला त्याला देणं गरजेचं आहे. तर मग हा अनुभव प्रत्येक विश्वासाला येईल की भय काय तया प्रभू ज्याचा रे, भय काय तया प्रभू ज्याचा रे. आज आम्ही हे जीवन जगत असताना अनेकदा आमच्या इच्छेला प्राधान्य देतो. आम्ही परमेश्वराच्या इच्छेच्या पुढे धावण्याचा प्रयत्न करतो, परंतु सर्वदा त्या जिवंत देवावरच आम्ही विसरून राहणं, त्याच्या छत्रछायालाच आम्ही आश्रयाला राहणं फार महत्वाचं आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो की तुझ्या अंगणात, तुझ्या दारात निळविला आणि चिमणीला घरट करावयात जागा आहे. त्याची तीव्र इच्छा आहे की देवाच्या मंदिराचा द्वारपाल होणं आवडत असं त्याची इच्छा आहे. कारण त्या ठिकाणी पूर्ण समाधान आहे, त्या ठिकाणी पूर्ण सामर्थ्य प्राप्त होतं, त्या ठिकाणी पुन्हा आशा पल्लवित होतात. म्हणून आम्ही लेकरांनी या जगात राहत असताना ज्या जिवंत देवाने आम्हाला अंधकारातून काढून प्रकाशात आणलेला आहे, प्रकाश असं म्हटलेलं आहे, तो प्रकाश, जीवनाचा प्रकाश आमच्या जीवनातून परावर्तित व्हावा, आमच्या आचरणातून परावर्तित व्हावा, आमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दातून परावर्तित व्हावा. तो अशासाठी की इतरांच्या जीवनातला अंधकार दूर व्हावा आणि त्यांना देखील जीवनाचा प्रकाश प्राप्त व्हावा. तू आम्हाला पाचारण केलेला आहे, तू आम्हाला निवडलेला आहे दयाघना. म्हणून आम्हा प्रत्येक विश्वासाचं हे कर्तव्य आहे की तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही जीवन जगावं. जे जीवन आम्हाला तू दिलेलं आहे त्याकरता त्या वधस्तंभावर महान दुःख सहन तू केलेलं आहे. तुझ्या शब्दात, तुझ्या पवित्र स्पर्शामध्ये महान सामर्थ्य असताना देखील तू सर्व काही सहन करून आमच्या उद्धाराकरता आपल्या जीवाचं बलिदान दिलं. आम्हाला जीवन प्राप्त व्हावं, आमचे शाप रोग दूर व्हावेत, आमच्या अपराधांची क्षमा आम्हाला मिळावी, आम्हाला होणारी शिक्षा तू स्वतः घेतली. तुमचं जीवन प्रकाशमय व्हावं म्हणून ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपला प्राण वाहिलेला आहे. मोठी किंमत त्याने दिलेली आहे. सर्वस्वाचा त्याग करून तो रंगभूमी या भूतलावर आला. त्याला जागा टेकवायला देखील जागा नव्हती. केवळ आम्हा मानवाचा उद्धार व्हावा, तारण व्हावं, मुक्ती प्राप्त व्हावी, अनंतकाळचं जीवन मिळावं, सर्व शापातून रोगातून मुक्तता व्हावी,
सर्व अपराधांची क्षमा प्राप्त व्हावी, होणारी शिक्षा त्यांनी स्वतःवरून घेतलेली आहे. हे जीवन त्या ख्रिस्ताने आम्हाला उद्धार दिलेला आहे. हे जीवन आमचं नव्हे तर त्याची उद्धार दिलेली आहे. त्याला सुपूर्द करणं हे प्रत्येक विश्वासाचं कर्तव्य आहे. म्हणून ज्या ईश्वराने आम्हाला अंधकारातून काढून प्रकाशात आणलेला आहे, त्या प्रकाशाच्या वाटेवर आमची पावलं असावी. जी अपेक्षा, त्याची इच्छा आहे, ती आम्हा विश्वासाच्या जीवनातून त्याला ती आध्यात्मिक फळ प्राप्त व्हावी. आज आम्हाला ते परीक्षण करणं गरजेचं आहे. 7 महिने ज्या परमेश्वर देवाने त्याच्या अद्भुत सामर्थ्यात या महामारीपासून आमचा बचाव केलेला आहे, आम्हाला सुरक्षित त्याच्या छायेखाली ठेवलेला आहे. या कठीण अवस्थेमध्ये आमच्या सर्व गरजा त्यांनी पुरवलेल्या आहेत. त्याच्या सानिध्याचा लाभ घडावा म्हणून त्यांनी आम्हाला ही संधी देखील दिलेली आहे. त्याची दया, करुणा आणि त्याची प्रीती, त्याचं मोल नाही. तो विचार जर आम्ही केला, आमच्या जीवनात सर्व प्रकारचा अंधकार होता, परंतु देवाचं जिवंत वचन आमच्या जवळ होतं. त्या प्रार्थनेमुळे आम्हाला एक नवं सामर्थ्य प्राप्त होत होतं. तो देव अशा आणीबाणीच्या प्रसंगामध्ये देखील आमची प्रार्थना ऐकून त्याच्या इच्छेप्रमाणे उत्तर देत होता आणि अतिशय अद्भुततेने आमचा त्याने सांभाळ देखील केला. त्याचे अनंत उपकार आमच्या जीवनावर आहे. त्याची अपेक्षा आहे की आम्ही आमच्या जीवनातून त्याला पवित्र फळ द्यावे. म्हणून दया करा, आम्हा लेकरांचं तू सहाय्य कर. आम्ही प्रार्थना करतो. या महामारीच्या काळामध्ये अनेक जण आजारी देखील पडले या मंडळीचे, तरी तू सर्वांचं सहाय्य केलंस, त्यांना आरोग्य दिलंस, घरी आणलंस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रार्थना करतो. आजही देवापा पावेल अंकल ठाणे या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. त्यांचा सर्व प्रकारचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे, परंतु श्वासोच्छ्वास ही जी प्रक्रिया आहे ईश्वरा, त्यामध्ये अडथळा आहे. तो अडथळा देखील तू दूर करणार हा आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्या आपल्या लेकरामध्ये तू त्यांना परत आणणार ही देखील आमची आशा आहे. म्हणून प्रभू बाप्पा, त्यांना लागणार आरोग्य तू पुरव, त्यांना पूर्ण स्वास्थ्य तू दे आणि त्यांच्या जीवनाद्वारे तुझी गौरवी साक्ष निघू दे. बेसिल साळे हे देखील प्रभू बाप्पा दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे. ईश्वरा, त्यांनाही तुझा स्पर्श कर, त्यांनाही लागणार आरोग्य तू पुरव. त्या कुटुंबाचा तो आधारस्तंभ आहे. ईश्वरा, आम्ही प्रार्थना करतो दयाघना की त्या आजारातून त्याला तू मुक्त कर आणि पुन्हा एक वार जे प्रियजन आहेत त्यांच्यामध्ये त्यांना घेऊन ये. ते आज काळजीत असतील, चिंतेत असतील, सर्व काळजी चिंता त्यांची तू दूर कर आणि पुन्हा एक वार आनंदाचा आणि हर्षाचा शब्द त्यांच्या जीवनात तू लाभू दे. त्यांना लागणारं आरोग्य तू, सर्व औषध उपचार तुझ्या अद्भुत सामर्थ्यात आशीर्वादाची कर. या दिवसामध्ये गौरदेवापा गोडबोले अंकल यांना देखील तुझी आज्ञा झाली, त्यामुळं दयाघनात त्या कुटुंबावर देखील मोठा आघात झाला, मोठी बिकट प्रसंग त्यांच्या जीवनावर आला, परंतु त्यातून तू त्यांना सही सलामत बाहेर काढलेला आहे. जरी हे दुःख आहे तरी अनेकांना तू वाचवलेला आहेस, पुन्हा एक वार आरोग्य दिलेलं आहेस. तुझ्या गौरवाकरता तू त्यांना सिद्ध करत आहेस, म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो आणि त्यांनी देखील तुझ्याच आश्रयाला सर्वदा असावा असा आशीर्वाद त्यांना तू दे. आमचे देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या काळामध्ये अतोनात प्रयत्न केले. ईश्वरा, त्यांच्या सर्व प्रयत्नाला तुझी कृपा तू पुरवली, त्यांना लागणारं आरोग्य तू पुरवलं. जे जे काही त्यांनी नियोजन केलं ते आशीर्वादाचं केलंस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आणि या आजारामध्ये देवापा अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून मानवतेची सेवा घडून आणली. त्यामध्ये डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, सेवक वर्ग आहे, महाराष्ट्र पोलीस दल आहे, मीडिया आहे. या सर्व माध्यमाद्वारे जी त्यांनी मानवतेची सेवा केलेली आहे त्या सर्वांना तुझा आशीर्वाद असू दे. देवापा, आम्हा सर्वांचं तू सहाय्य होत आलेला आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आणि या कठीण परिस्थितीमध्ये वेल विशर मिशन
या संस्थेने गौरदेवापाची मदत केलेली आहे, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. त्या संस्थेवर तुझी कृपा दृष्टी सर्वदा असू दे आणि त्यांच्या जीवनाने ही सेवा सर्वदा घडवू दे, अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो आणि त्यांना तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. सर्वांवर तुझा आशीर्वाद असू दे. जे वचन आम्हा करता येणार आहे ते वचन सांगण्यास समजण्यास तुझा आत्मा आम्हाला होऊ दे. तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावाद मागत आहे म्हणता ईश्वरा. आमेन. दहावं वचन जे आहे गलतिकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 10वं वचन आहे की अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. आणि त्याप्रमाणेच रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये संत पौल म्हणत आहे, आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. प्रार्थना करूया. प्रेमळेश्वरा दयाघना, आम्ही तुझ्या अत्यंत आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचा जे घोष करतो. या कठीण समयातून जात असताना या माध्यमाद्वारे तुझ्या वचनाची सेवा तू घडून आणतोस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू देवापा, ही वचन आम्हा करता आशीर्वादाची कर. वचन सांगण्यास समजण्यास तुझा आत्मा आम्हाला तू दे आणि आमच्या दैनंदिन जीवनाकरता आणि आध्यात्मिक जीवनाकरता ही सदैव लाभाची घडू. तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावाद मागत आहे म्हणता ईश्वरा. आमेन. या शास्त्र भागावरून जो विषय आहे तो म्हणजे ऐक्य आणि सहभागिता. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये संत पौल म्हणतो की ज्या कृपेत आपण उभे आहोत, आणि 10व्या वचनामध्ये गलतिकराच्या पत्रात पहिला अध्याय 10व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो, यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषण्याकरिता त्याला शोभेल असे चालावे. उभं राहणं आणि चालणं या दोन क्रिया विश्वासणारा आणि त्यांचा प्रभू यांच्यातील आदर्श संबंधाचं वर्णन करतात. लहान बाळ असलं ते वाढत असतं आणि त्यावेळेस ते चालायला लागलं तर फार आनंद होतो आई वडिलांना, है ना, आणि त्यांना फार कौतुक वाटतं. लेकरांनी एक पाऊल टाकलं, दुसरं पाऊल टाकलं, तो उभं राहण्याचा प्रयत्न करतो, चालतो. त्याप्रमाणे या ज्या दोन क्रिया आहेत, उभं राहणं आणि चालणं, या दोन्ही क्रियाद्वारे विश्वासणारा आणि प्रवेश ख्रिस्त या दोघांतील आदर्श संबंधाचं वर्णन करतात. प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रवेश ख्रिस्तामध्ये कायमचं उभं राहता येतं आणि ते स्थान कधी गमावलं जात नाही, कारण कृपेने प्राप्त झालेल्या स्थानामुळं तो ख्रिस्ताच्या ठाई परिपूर्ण आहे. म्हणून कलसे 10:2-10 मध्ये म्हटलेलं आहे, आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. देवाने आम्हाला ख्रिस्तामध्ये परिपूर्ण केलेलं आहे की ज्याच्या हातामध्ये पूर्ण सत्ता आहे, सर्व सत्ता आहे, अधिकाराचा तो मस्तक आहे. त्या ख्रिस्तामध्ये विश्वासणाला पूर्ण केलेला आहे आणि यामुळं आमचा तारणाचा प्रश्न सुटतो आणि त्याच्या ठाई
अनंतकालच्या सुरक्षिततेचं आश्वासन लाभतं. परंतु ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये उभं राहतो आणि त्या उभं राहण्याचं स्थान आम्हाला प्राप्त होतं, त्यानंतर आम्ही त्यामध्ये चालणं गरजेचं आहे. चालण्यास सुरुवात केली पाहिजे, कारण आमचं उभं राहणं परमेश्वरापुढे आपल्याला नीतिमान ठरवतं. आमचं उभं राहणं, आमचं चालणं परमेश्वरापुढं आम्हाला नीतिमान ठरवतं. ख्रिस्ताने आम्हाला परिपूर्ण केलेला आहे, आमचा उद्धार केलेला आहे. ख्रिस्तामध्ये आम्हाला नवजीवन, नवी उत्पत्ती, नवीन स्वभाव दिलेला आहे. त्या सर्व प्रकारच्या नवीन मनुष्यामध्ये त्याने जर आम्हाला पूर्ण केलेलं आहे, तर आम्ही देखील त्याप्रमाणे चालणं महत्वाचं आहे. जर त्यामध्ये आम्हाला स्थान प्राप्त झाल्यानंतर आम्ही चालण्यास सुरुवात केली, तर आमचं परमेश्वरापुढे उभं राहणं हे नीतिमानाचं ठरतं. कारण ती सर्व प्रभू ख्रिस्ताची महान कृपा आहे. आणि ती कृपा आमच्या लहानच्या किंचित अशा गुणावर आम्हाला प्राप्त झालेली नाहीये, किंवा आमच्या योग्यतेवर देखील आम्हाला प्राप्त झालेली नाहीये, किंवा आमच्या कृतीवर देखील ती अवलंबून नसते. आम्ही अपात्र असताना प्रभू ख्रिस्ताने ती महान कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर केलेली आहे. त्या कृपेद्वारे ख्रिस्ताची ते आपलं ऐक्य स्थापित करतं. परंतु जे ख्रिस्तामध्ये उभे आहेत ते उभेच राहू नये, तर त्यांनी चालावं की त्यांना आज्ञा केलेली आहे. रोमकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, तर त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येतं की अब्राहमाप्रमाणे विश्वासाने चाला. रोम 4:12 मध्ये म्हटलेलं आहे की अब्राहमाप्रमाणे विश्वासाने चाला. जर अब्राहमाचं जीवनचरित्र तुम्ही आपल्या डोळ्यासमोर आणलं, तर अब्राहमाला त्याला ओळख नव्हती देवाची, परंतु देवाची वाणी त्याने ऐकली की मी सांगत त्या देशात चल. फक्त वाणी त्याने ऐकली आणि तो विश्वासानं निघाला. कुठं जायचं, कुठं नाही, आपला सर्वस्वाचा त्याग करून तो निघाला. म्हणून आम्हाला देखील सांगणं आहे देवाचं की अब्राहमाप्रमाणे विश्वासानं चाला. पहिले कोरिंथ्याचा 7वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो की जसे प्रभूने प्रत्येकाला वाटून दिलेला आहे, त्या आशीर्वादाचा उपयोग आम्ही करून चालणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आम्ही चालणं गरजेचं आहे की देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे. जर देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे, तर त्याप्रमाणे त्या पाचरणाला शोभेल असं आम्ही चालावं. आणि एपिस 5 आणि 15 मध्ये म्हटलेलं आहे, म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सगळ्यावर नजर ठेवून जपून चाला. अज्ञानासारखे आम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. चांगलं वाईट, योग्य अयोग्य, आशीर्वाद शाप याचं ज्ञान आम्हा प्रत्येकाला करून देण्यात आलेलं आहे. मग देवाने जर आमचं जीवन आशीर्वादाचं केलेलं आहे, तर शापाच्या मार्गाकडे आम्ही का जावं? देवाने आम्हाला उधळ्या पुत्राप्रमाणे आमचा उद्धार केलेला आहे. आमच्या जीवनातला अंधकार दूर करून आम्हाला प्रकाशित केलेला आहे, तर त्या प्रकाशातच आम्ही चालावं. त्या अंधकाराची म्हणजे अज्ञानासारखं नव्हे तर ज्ञानासारखं सर्वावर नजर ठेवून जपून चालावं. अनेकदा असे प्रसंग येतात, आम्ही देखील व्हायबल होऊन जातो की काय करावं, आणि आमचा देखील विश्वास डळमळीत होतो. परंतु विश्वास डळमळीत होऊ न देता अशा बिकट परिस्थितीमध्ये, ज्याप्रमाणे आम्ही आव्हानात्मक जी वचन वाचली स्तोत्र 84 मध्ये, की त्यामध्ये हा स्तोत्रकर्त्याला जो अनुभव आलेला आहे, त्या अनुभवाद्वारे तो म्हणतो की बिकट परिस्थितीमध्ये देखील देवाची वचन त्याला आगोटीच्या पावसासारखी वाटतात. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यांना झऱ्याचे स्थानच वाटतात. शोकजनक म्हणजे दुःख, अडीअडचणी, अपमान, विवंचना
या गोष्टी म्हणजे शोक, आजार, दुःख, क्लेश. अशा परिस्थितीमध्ये मनुष्य विश्वास त्याचा डळमळीत होण्याचा धोका आहे. परंतु अशा वेळेस आम्ही देवाला शरण जाणं महत्वाचं आहे. आम्ही देवाच्या इच्छेचा आदर करणं गरजेचं आहे. जी आज्ञा आम्हाला दिलेली आहे, जे ज्ञान त्याने आम्हाला दिलेलं आहे, त्या ज्ञानाचा वापर आम्ही करणं गरजेचं आहे. ज्या 10 आज्ञांचा सार प्रभू ख्रिस्ताने 2 आज्ञांमध्ये केलेला आहे, जशी आपण तशी आपल्या शेजारावर प्रीती कर आणि तू आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनाने, बुद्धीने, अंतःकरणाने, शक्तीने प्रीती कर. आम्ही तो मार्ग अवलंबिला तर मग अज्ञानासारखं आम्ही कधी विचार करणार नाही. अज्ञानासारखं कुठली प्रक्रिया आमच्या जीवनातून घडणार नाही. अज्ञानासारखे आमच्या मुखातून शब्द निघणार नाही. कारण देवाने आम्हाला आमचं अज्ञान, आमचा अंधकार दूर करून ज्ञान दिलेलं आहे. त्याच्या वचनांचं ज्ञान दिलेलं आहे. हे वचन म्हणजे आमचं जीवन आहे. वचन म्हणजे अनंतकाळचं जीवन आहे. वचन म्हणजे देवाचं पवित्र शब्द आहे, सामर्थ्याचे शब्द आहे. वचन म्हणजे जीवन आहे. म्हणून ज्या देवाने आम्हाला आमचं अज्ञान दूर करून जे ज्ञान दिलेलं आहे, त्या ज्ञानाचा वापर करून सभावर नजर ठेवून आम्ही जपून चालणं गरजेचं आहे. आणि 1 योहान 2 आणि 6 मध्ये म्हटलेलं आहे की मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने जो असा म्हणतो त्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. मी त्याच्या ठाई राहतो, माझा त्याच्यावर विश्वास आहे. आम्ही मोठ्या छातीत ठोकपणे म्हणतो माझा विश्वास आहे, मी ख्रिस्ता ठाई राहतो. परंतु शास्त्र सांगतं 1 योहान 2 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये की जे असे म्हणतात त्यांना आव्हान केलेलं आहे की ख्रिस्त जसा चालला तसे स्वतःही चाललं पाहिजे. चालणं म्हणजे पुढे जाणं. डबक्यातलं पाणी जर डबक्यातच राहिलं तर त्याला घाण सुटते. त्यातले जीवजंतू कालांतराने मरतात, त्याची वाढ होत नाही, ती सडून जात एकाच जागेवर राहिल्यामुळं. परंतु वाहतं पाणी जर असलं तर ते सतत वाहण्यामुळं ते ताजतवानं नेहमी राहतं आणि त्या पाण्याचा विनियोग होतो. परंतु डबक्यातल्या पाण्याचा विनियोग होत नाही. चालणं म्हणजे पुढे जाणं, कृपेत आणि ख्रिस्ताबद्दलच्या ज्ञानात वाढणं. प्रामाणिकपणानं चाला, प्रीतीनं चाला, आत्म्यानं चाला, तसं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. याप्रमाणे आमचं आचरण असावं ही देवाची देखील इच्छा आहे. ख्रिस्ताबद्दलच्या ज्ञानात आम्ही वाढावं. आम्ही जे आचरण करतो त्यामध्ये आमचा प्रामाणिकपणा असावा. आम्ही इतरांवर देखील प्रीती करावी. आत्म्याने आम्ही चालावं. आत्मा प्रज्वलित आहे तर आत्मा आम्हाला मार्गदर्शन करेल. त्याप्रमाणे जसं आम्हाला सांगण्यात आलं आहे त्याप्रमाणे आम्ही जर चाललो तर आमची सहभागिता निश्चित आहे. हे आश्वासन आम्हाला प्राप्त होईल आणि सफलता आणि आनंद याचा मोबदला आम्हाला निश्चित प्राप्त झाल्याशिवाय राहू शकणार नाही. काही जणांचं, काही विश्वासांचं तारण होऊन अनेक वर्ष लुटली आहेत. परंतु त्यांनी सुरुवात केली त्यावेळी ते जिथं होते तिथेच ते आहेत, ते पुढे गेले नाहीत. विश्वासामुळे आपण परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान असे त्याच्या पुढे उभे आहोत ही ऐक्य आहे. परंतु परमेश्वराची सहभागिता आणि सहवास ही आपल्या चालण्यावर अवलंबून असते. आपलं ऐक्य एकदाच कायमच झालेलं असतं, ते मोडलं जाऊ शकत नाही. योहान याचा 10वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधी नाश होणार नाही. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधी नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. या वचनांचा विनियोग आज अनेक लोक करतात की देवाने आम्हाला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, आमचा नाश होणार नाही म्हणून आम्ही आमच्या इच्छेने जीवन जगणार.
कारण देवाने सांगितलेले आहे की त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. अनेक देवभक्तांच्या तोंडातून मी ऐकलेलं आहे की एकदा बाप्तिस्मा झाला की तो मरेपर्यंत ख्रिस्ताचा आहे, ख्रिस्त त्याला कधी अंतर देणार नाही. परंतु हे सर्वस्वी चुकीचं शिक्षण आहे. जरी योहान 10:28 मध्ये म्हटलेलं आहे की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधी नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. परंतु जर आमची सहभागिता यामध्ये जर निष्काळजीपणा आला, पातकामुळे ती मोडली देखील जाऊ शकते. आणि म्हणून आम्ही त्याच्या ताब्यात, त्याच्या हातात कधी राहणार नाही. पाप जर आमच्या जीवनात शिरलं तर आमचं ऐक्य, आमची सहभागिता ही तुटून जाईल. परंतु देवाने आमच्यावर मोठी दया केलेली आहे की पाप कबुली जर मनोभावे आम्ही दिली, पश्चाताप जर आम्ही केला, तर पुन्हा एक वार ती सहभागिता, ते ऐक्य स्थापित होतं. प्रविष्टाने आम्हाला 2 विधी आम्हासाठी लावून दिलेले आहेत. एक म्हणजे बाप्तिस्मा आणि दुसरा म्हणजे प्रभू भोजन. बाप्तिस्मा हा एकदाच प्रस्थापित होणाऱ्या ऐक्याबद्दल सांगतो. त्याची पुनरावृत्ती म्हणजे परत बाप्तिस्मा घेता येत नाही. एकदा जर बाप्तिस्मा झाला, कारण एकच बाप्तिस्मा आहे असं म्हटलेलं आहे, त्याद्वारे परमेश्वरामध्ये आणि आमच्यामध्ये ऐक्य आणि सहभागिता निर्माण होते. त्याची पुनरावृत्ती होत नाही. परंतु पवित्र सहभागिता वारंवार प्रस्थापित करावी लागते. 1 कोरिंथ्याचा 11वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये म्हटलंय की जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, याद्वारे आमची सहभागिता निरंतरची होते. ऐक्य ही परमेश्वराची विनामूल्य भेट आहे. सहभागिता ही आमची जबाबदारी आहे. म्हणून जसा तो प्रकाशात आहे तसं आम्ही प्रकाशात चालणं गरजेचं आहे. तर मग आमची एकमेकाबरोबर सहभागिता होऊ शकते. कारण 1 योहान 1:7 मध्ये म्हटलेलं आहे की सुभक्तीत बंधू प्रेमाची व बंधू प्रेमात प्रीतीची भर घाला. जर हे गुण आहे तर ते वाढावे, म्हणजे ख्रिस्ताची ओळख निष्फळ निष्क्रिय ठरणार नाही. जर नाही तर तो आंधळा किंवा अधोदृष्टीचा, त्याला पापाचा विसर पडलेला आहे. अनेकदा हा अनुभव येतो. अनेकदा सहभागिता झाल्यानंतर लोक भेटत नाही. त्यांच्या मनामध्ये असूया आहे. परंतु गलती 5 आणि 16 मध्ये म्हटलेलं आहे, 1 योहान 1:7 मध्ये, जर नाही तर ख्रिस्ताची ओळख ही निष्क्रिय ठरणार. जर अशाप्रमाणे आमचं आचरण नाहीये तर त्याला आंधळं असं म्हटलेलं आहे, दूरदृष्टीचा म्हटलेलं आहे, त्याला आपल्या पापाचा विसर पडलेला आहे असं म्हटलेलं आहे 1 योहान 1:7 मध्ये. म्हणून गलती 5:16 मध्ये म्हटलेलं आहे की आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. आज आम्ही या जगामध्ये राहत असताना आम्हाला अनेक वचनाद्वारे जागृत करण्यात आले आहे की या जगामध्ये राहत असताना जगाची समरूप होऊ नका, तर वर आपली दृष्टी लावून जीवन जगा, वरील गोष्टीकडं. जर आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललो तर मग देह वासनेवर आमचा पूर्ण ताबा राहील. की देह वासना आम्ही पूर्ण करणारच नाही. आणि देह वासना म्हणजे सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी. म्हणून पवित्र करण्याच्या मार्गावर चालताना आज आम्ही आमची पावलं सांभाळणं गरजेचं आहे. परमेश्वर ज्या ठिकाणी जात नाही आणि तिथं जाऊन कोणालाही परमेश्वराच्या सहभागितेचा आनंद मिळवता येणार नाही. म्हणून यशाया देखील आपल्या वचनामध्ये, जर तो संदर्भ आम्ही वाचला, यशाया 28:24 ते 29 वचन, त्यामध्ये आम्हाला कळत. त्याप्रमाणेच इर्मिया 4:3 मध्ये देखील आव्हान करत आहे इर्मिया संदेष्टा की आपली पडीत जमीन नांगरा, काट्यामध्ये पेरू नका. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे,
जमीन नांगरलेली आहे, आमचं अंतःकरण स्वच्छ शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे, त्यामध्ये पवित्र आत्म्याची वस्ती व्हावी. परंतु त्या अंतःकरणामध्ये जर मशागत नाही, जमीन नांगरलेली आहे त्यामध्ये मशागत नाही, पेरणी नाही, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि आज हीच अवस्था आमची आहे. म्हणून आम्हाला आव्हान करण्यात आले की आपली पडीक जमीन नांगरा, काट्यामध्ये पेरू नका. काटे म्हणजे सर्व प्रकारचं वाईट आहे, पाप आहे, अंधकार आहे. हा संदेश एका शेताची तुलना करत आहे. आणि होशे 10 आणि 12 मध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही आपल्यासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी कराल. पडीक जमीन नांगरून काढा, कारण प्रभूला शरण जाण्याचा हा समय आहे. या शेवटच्या काळामध्ये आम्ही वाटचाल करीत आहोत. आणि होशे पुन्हा एक वर आम्हाला जागरूक करत आहे होशे 10-12 मधून की आपल्यासाठी धार्मिकतेची पेरणी करा. जे चांगलं आहे ते करण्याचाच आम्ही सर्वदा प्रयत्न करावा. जरी आमच्या जीवनात परिस्थिती प्रतिकूल जरी असली तर त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवाला शरण जाणं हा सर्वात महत्वाचा उपाय आहे. देवाला अशा वेळेस जर आम्ही शरण गेलो तो देवाचा आत्मा आम्हाला मार्गदर्शन निश्चित करत. आमच्या जीवनातलं सर्व टेन्शन, ताण तणाव, काळजी, चिंता तो दूर करत. कारण होशे म्हणतो की प्रभूला शरण जाण्याचा हा समय आहे. आम्हा विश्वासांना हे लागू होतं. तारण झालं, नांगरण झालं, परंतु आम्ही पुढे जात नाही, आम्ही तिथंच थांबतो. आणि मग त्या जमिनीमध्ये गवत, काटेरी झुडपं यांची वाढ होते. तारण होऊन कितीतरी दिवस झालेले आहे, मग पिकाची वाढ तरी कशी होणार? वाढ आणि हंगामाचं वचन आहे का आज आमच्या जीवनामध्ये? की आमचं आध्यात्मिक जीवन स्थिर झालेलं आहे? कारण प्रभू प्रत्येक विश्वासाच्या जीवनाकडून फळाची अपेक्षा करत आहे. आज देव कदाचित आमच्या अंतःकर आत्म्याच्या जमिनीमध्ये खोलवर नांगरत असत, कारण त्याला आम्हा प्रत्येकाच्या जीवनाद्वारे फळ हवं म्हणून. उलट ही देवाची कृपा आम्ही समजावी. हे नांगरणं म्हणजे आमची परीक्षा घेणं, आम्हाला शुद्ध करण्यासाठी, आम्हाला पवित्र करण्यासाठी. शिक्षा या गोष्टींचा वापर देव करत असतो. त्यामध्ये देवाचा हेतू हा आहे की तुमच्या जीवनातील दुर्लक्ष, कठीण जमीन ढेकळं फुटावी. ज्याप्रमाणे शेतकरी नांगरतो, ढेकळं फोडतो, खुळपणी करतो, सगळं ताणतणाव काढतो, स्वच्छ करतो, कारण अधिक पीक त्याला मिळतं. आणि खोलवर तो नांगरट घालतो, सगळे मुळं तो काढतो. कारण एकच असतं की फळ त्या जमिनीतून विपुलतेने व्हावं. त्या जमिनीला, खोलवर नांगरलेल्या जमिनीला सूर्यप्रकाशाची किरण प्राप्त व्हावी, जमिनीला कस प्राप्त व्हावा, म्हणून तो खोलवर नांगरतो आणि विपुल फळाची अपेक्षा करतो. देवाची देखील हीच इच्छा आहे की आमच्या जीवनात ज्या अडचणी येतात, प्रसंग येतात, आमची परीक्षा होते, ती केवळ आम्हाला शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी. त्यामध्ये देवाचा हेतू चांगला असतो की आमच्या जीवनातून त्याला चांगली फळं प्राप्त व्हावी. म्हणून केवळ फुलावर प्रेम करणं माळ्याला पुरेसे नाही, तर त्याने रानगवताचा देखील द्वेष केला पाहिजे. जर बागेमध्ये फुलं आहे तर माळी आजूबाजूला गवत येतं, त्या गवताचं तो खुरपणी करतो, ते गवत काढून टाकतो. ते गवत काढल्यानंतर त्या फुलांची वाढ अधिक जोमाने होते. त्याप्रमाणे आमच्या आध्यात्मिक जीवनातील ताणतणाव, जे काही परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, त्या जर आम्ही सोडल्या तर आमची वाढ निश्चित होईल. देव आमच्या जीवनात त्याचा स्पर्श, त्याचं कार्य केल्याशिवाय राहू शकणार नाही. देवाचा पवित्र आत्मा आमचं मंदिर
आमचं जे शरीर त्याचं मंदिर आहे ते शुद्ध आणि पवित्र जर आहे तो देवाचा आत्मा वस्तीस येईल. आमचं चालणं वाढत, आम्ही आत्मिक जीवनामध्ये वाढणार, त्या प्रकाशात आम्ही वाटचाल करणार आणि देवाची इच्छा आम्ही पूर्ण करणार. म्हणून होशे म्हणतो, प्रभूला शरण जाण्याचा हा समय आहे. ज्या देवाने आम्हाला उभं केलेलं आहे, केवळ आम्ही उभंच राहू नये तर आम्ही चालणं हे गरजेचं आहे. प्रभूच्या वचनात वाढणं गरजेचं आहे आणि आमच्या जीवनातून ज्या ख्रिस्ताने आम्हाला अपार कृपा पुरवलेली आहे त्या कृपेचा प्रकाश इतरांना देखील दिसावा म्हणून चालणं हे महत्वाचं आहे. ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचा आम्ही त्याग करावा, आमचं अंतःकरण शुद्ध आणि पवित्र करावं. म्हणून अंतःकरण शुद्ध आणि पवित्र आहे तर ख्रिस्तामध्ये ऐक्य आणि सहभागिता निश्चित राहणार आहे. देवापुरो या अवसरे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. प्रार्थना करू. प्रेमळ ईश्वरा, दयाघना, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही फार भाग्यवान लोक आहोत की तुझ्या गर्वाकरता या जगातून फार थोडक्या लोकांना तू निवडलेला आहे, पाचारण केलेलं आहेस. आमच्या ठाई कसल्याच प्रकारची गुणवत्ता नव्हती, पात्रता नव्हती, तरी देखील इफिसकराच्या पत्रामध्ये संत पाऊल म्हणत आहे की काळाच्या पूर्वी तुमची निवड झालेली आहे, तुम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे. हे ज्ञान तू आम्हाला दिलेलं आहेस, तुझी कृपा आम्हाला तू पुरवलेली आहेस. म्हणून त्या कृपेत, त्या प्रकाशात आम्ही सर्वदा चालावं, पुढे जावं, थांबू नये. जो प्रकाश आम्हाला ख्रिस्ताने म्हटलेला आहे, जीवनाचा प्रकाश आमच्या जीवनातूनही परावर्तित होणं गरजेचं आहे. आम्ही ज्यावेळेस आमच्या जीवनाचा ट्रॅक बदलतो त्यावेळेस आम्ही अंधकाराची आवड करतो, त्यावेळेस आम्ही आमच्या इच्छेवर जीवन जगतो. तरी देखील देव दयाळू आहे, कृपाळू आहे. तो आमचं जमिनीतले हे सर्व ताण, तणाव, ढेकळ दूर करण्याकरता, म्हणजेच आम्हाला कसाच लावण्याकरता आम्हाला शिक्षा देऊन पुन्हा एकवार त्याच्या सहभागीतेत आणण्याचा तो प्रयत्न करीत असतो. म्हणून त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही चालावं, त्याची इच्छा आम्ही परिपूर्ण करावं. आणि म्हणून गीत करता म्हणतो की भय काय तया प्रभू ज्याचा रे, भय काय तया प्रभू ज्याचा रे. आम्ही देवाला शरण जावं, देवाकडेच आम्ही आमचं गाणं मांडावं. किती शोकजनक खोऱ्यातून जात असताना ते आम्हाला आनंदाचं वाटल्याशिवाय राहू शकणार, कारण आम्ही देवाच्या आश्रयाला, त्याच्या प्रकाशात आम्ही वाटचाल करीत आहोत. मंडळांना आम्हा सर्वांचा विश्वास तू दृढ कर, बळकट कर आणि तुझ्या प्रकाशात आणि ख्रिस्त रूपी खडकाला आमची पावलं चुचतील. प्रभू ख्रिस्ताच्या गोड आणि मधुर नावात मागतो म्हणतोय ईश्वर, आमीन. एक विवाह घोषणा आहे. आमच्या इथे ख्रिस्त कृपेने मिस्टर सुरेश वाघ आणि मिसेस मीना वाघ सध्या राहणार बदलापूर यांची ज्येष्ठ सुकन्या कुमारी सुवर्णा हिचा पवित्र विवाह लेट स्वर्गीय साहेबराव पान पाटील आणि छाया पान पाटील यांचे सुपुत्र उदय सध्या राहणार उल्हासनगर याचबरोबर करण्याचे निश्चित योजिले आहे. विवाह दिनांक 10/11/2020. विवाह स्थळ सिंधू हॉल उल्हासनगर 4 लाल चक्की एरिया. वेळ सायंकाळी 5:30 वाजता. जर हा पवित्र विवाह होऊ नये असे जर कोणास वाटत असेल तर त्याने किंवा तिने लेखी पुरावा सादर करावा. विवाह घोषणा तारखा 1/11/2020 ही विवाह घोषणेची पहिली वेळ आहे. ज्यावेळेस आपण गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया आणि पुन्हा एक वार मंडळीला विनंती करतो की जे काही आपलं उपकास दान असेल किंवा चर्च फंड असेल किंवा इतर काही उपकास कोणाचं दान असेल ते कृपया आपण द्यावं, कारण आपल्याला होम मिशन देखील भरणं आहे. त्याप्रमाणेच
मेंटेनन्स आहे. त्यामुळं आपण सर्वांनी सहकार्य करावं. आजपर्यंत जे केलेले आहात याबद्दल मी सर्व मंडळीचे आभार मानतो. फार मनोभावे आपण साथ दिली त्याबद्दल मी मनोभावे आभार मानतो. आणि या लॉकडाऊनमुळं चर्च बंद असल्यामुळं हंगामाचा सण देखील होऊ शकलेला नाही. तरी देखील मी मंडळीला विनंती करतो की आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करावं. यावेळेस उपासना संगीतामधून गीत क्रमांक 510 त्याचं पहिलं आणि शेवटचं चरण गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितोय दान. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितोय दान. तुला अर्पितोय दान. तुला अर्पितोय दान. तुला अर्पितोय दान. रात्र दिन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. रात्र दिन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. सोने रूपे हे तू घ्यावे. मीन काहीच ठेवावे. सोने रूपे हे तू घ्यावे. मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितोय दान. आशीर्वाद मागूया. परमेश्वरा दयाघना आम्ही तुझ्या अत्यंत आभार मानतो. तुझी उपकार जिवंत वाचनाद्वारे आमच्या जीवनाशी बोलून आम्हाला सतर्क आणि जागृत करतोस. जो प्रकाश जे जीवन अनंतकाळचं जीवन तू आम्हाला देऊ केलेलं आहे. अंधकाराच्या सर्व भयंकर सत्तेतून आम्हाला तू बाहेर काढून तुझ्या दैवी प्रकाशात आणलेलं आहे. त्या प्रकाशात आम्ही सर्वदा चालावं म्हणजे आमची वाढ होईल. त्या जिवंत देवासमोर आम्ही नीतिमान ठरू. त्याच्यामध्ये आमचं ऐक्य आणि सहभागिता निरंतर होईल. म्हणून दयाघना पवित्र आत्म्याद्वारे आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. जी अभिवचनं तू आम्हाला दिलेली आहेत त्या अभिवचनांचा आम्ही स्वीकार करावा. जे ज्ञान आम्हाला तुझ्या वचनातून तू दिलेलं आहे त्याचा आम्ही स्वीकार करावा. आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनाचं तुला समर्पण करून तुझ्या पवित्र आज्ञेचं पालन करावं. हा आत्मा आम्हा प्रत्येक लेकराला तू दे. ख्रिस्ती जीवन हे वाढणारं जीवन आहे. एकाच जागी स्थिर राहणारं जीवन नाही. म्हणून प्रभू परमेश्वराची देखील ही पवित्र इच्छा आहे. ज्या ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या अतुलनीय प्रीतीत उभं केलेलं आहे सर्व काळासाठी, त्यात आम्ही चालणं महत्वाचं आहे. म्हणून दयाघना तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. तुझ्यावरील प्रीतिस्तो तुझ्या प्रिय लेकराने तुझ्या भानरात जे अर्पण केले आहे त्या दानावर तुझा आशीर्वाद असू दे. आणि या दानाचा विनियोग तुझ्या गरीब राज्याच्या सेवेसाठी घडू दे. हे दान तू आशीर्वाद केलंस पण आम्ही तुझे आभार मानतो. या कठीण प्रसंगामध्ये प्रभू देव बाप्पा तुझ्या भक्तांनी
सरळ हस्ते दान देऊन प्रभू देवापा तुझा गौरव केलेला आहे. त्या सर्वांना तुझा आशीर्वाद सर्वदा असो. तारणारा उद्धार प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोडाने प्रेमात मागतो म्हणता ईश्वरा. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशी तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव इथून पुढे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रवेश ख्रिस्ताची कृपा, देव बाप याची विपुल प्रीती आणि पवित्र आत्म्याची प्रेमळ संगती आपणाबरोबर आणि देवाच्या सर्व लहान थोर प्रिय लेकरांबरोबर इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा